बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज आपण टीडी नारळाची माहिती या चॅनलवरती घेणार आहे। टीडी हे 2.5 वर्षाचं रोप आहे। टीडी नारळ म्हटलं तर याला केरा शंकरा म्हणतात। सरासरी हे रोप लावल्यापासून आपल्याला 2-2.5 वर्षात उत्पादन चांगलं चालू होते। नारळ साईज मोठे आहे, पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि साईज मोठी नारळाची असल्यामुळे त्याच्यात खोबऱ्याचं प्रमाण जे आहे ते 68% तेलाचं प्रमाण असतं खोबऱ्यामध्ये। तर शेतकरी बंधूंना कंटिन्यू असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, शासनमान्य नर्सरी, अनुदान घेता येतं। असे 2.5 वर्षाचे जे लोडिंग चालले ते दिनांक 28/3/2024ला। त्याचबरोबर माझ्या शेतकरी बंधूंच्या चॅनलवरती सहर्ष स्वागत। जयगडसाठी लोडिंग। शेतकरी बंधू नमस्कार, आजचं जे आपण लोडिंग करणार आहोत हे जयगडसाठी। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत। आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी, आणि जिथं आपल्याला 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात। अशी ही 1982ची सर्वात मोठी 42 वर्षाची जुनी नर्सरी। शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाच्या जेवढ्या जाती आहेत त्यांची सर्व आज माहिती घेणार आहोत। बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट येत असतात की आपल्याला सर माहिती मिळावी ह्यासाठी। तर पहिली नारळाची जात जी आहे साधी जात ती बाणवली, जी लावल्यानंतर आपल्याला 7व्या ते 8व्या वर्षी फळधारणा चालू होते आणि त्यानंतर सरासरी एका वर्षामध्ये आपल्याला 90 ते 120 नारळ उत्पादन देणारी आणि उंच जाणारी 30 ते 35 फूट जातीची बाणवली जात, ती रोपं आपल्याला कमी किमतीमध्ये मिळतात। त्यानंतर त्याला क्रॉसिंग जात निघाली टीडी। टीडीमध्ये जर म्हटलं तर याला केरा शंकरा म्हणतात। सरासरी ह्यामध्ये लहान रोप लावलं तर 5 ते 6 वर्षांनी फळधारणा चालू होते। आता हे 60 किलोच्या बॅगमधलं 2.5 वर्षाचं रोप आहे। हे लावल्यापासून आपल्याला मॅक्झिमम 2.5 ते 3 वर्षात याला फळधारणा चालू होते। ह्या नारळाची साईज मोठी येते टीडी नारळाची, पाण्याचं प्रमाण पण चांगलं असतं आणि सरासरी वर्षाकाठी आपल्याला ह्यातून 200 ते 250 नारळ मिळतात। त्याचबरोबर ह्यामध्ये खोबऱ्याचं तेलाचं प्रमाण आहे ते 68% असतं। आता टीडी जात नंतर आपल्याकडे ग्रीन डॉर्फ, ग्रीन मलेशियन, लोटन, चेलंगी, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ आणि डीटी प्रताप ह्या सर्व जाती ज्या निघाल्या ह्या कमी उंचीवरती आणि अगदी रोप लावल्यापासून 3 वर्षात उत्पादन देणाऱ्या संकरित जाती निघाल्या। संकरित जात असल्यामुळे आपल्याला लावल्यापासून पहिल्याच वर्षी 150-200 फळं आणि त्यापासून नंतर 350 ते 450, लास्ट आपल्याला वर्षाकाठी 500 ते 600 पण नारळ लागायला चालू होतात। कारण जसा नारळाचा बुंदा मोठा होईल तसं आपल्याला उत्पादन वाढत जातं। आता कुठलाही नारळ लागवड करताना बांधावरती 15 फुटाला करायची आहे, प्लॉटमध्ये लागवड करताना 20 फुटाला लागवड करायची आहे। 1 एकरामध्ये 120 रोपं लावू शकतो आणि त्यामध्ये आपण स्पर्धा तयार करण्यासाठी नारळामध्ये आंतरपीक म्हणून सुपारी घेऊ शकतो। सुपारी पण आपल्याला आयुष्यमान 50 वर्ष असल्यामुळे आणि नारळाचं आयुष्यमान 50 वर्ष असल्यामुळे आंतरपिकं जी आहेत ती आपल्याला त्यामध्ये घेता येतील आणि उत्पादनाचं चांगलं साधन। आता महाराष्ट्रात जेवढ्या काही बागा दिलेल्या आहेत त्याचं उत्पादन चालू झालेलं आहे आणि एकरातून सरासरी शेतकरी बंधूंना 7 ते 8 लाख रुपयाचं उत्पादन मिळते वर्षाकाठी। तर नारळ हे असं पीक आहे कल्पवृक्ष ज्याच्यामुळे आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळतं। लोखंड पाणी एकदम कडक नाही, बघू शकतो जरा पाटील उभा राहा। आता हे जे टीडीचं लोडिंग चाललेलं आहे 60 किलोच्या बॅगमधलं 2.5 वर्षाचं रोप आहे। साधारण हिची किंमत 1200 रुपये असते। आता ही जी रोपं आहेत ही कोकणामध्ये लागवड होणार आहे म्हणून टीडीची रोपं तिने मागवलेली आहेत। आपल्याकडे ग्रीन डॉर्फ, ग्रीन मलेशियन, लोटन, चेलंगी, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ, टीडी या सर्व जाती आहेत। या बुटक्यामध्ये लहानमध्ये मिळतात आणि अगदी रोप लावल्यापासून 3 वर्षात उत्पादन चालू होतं। आता ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे याचं नारळ तर मोठा आहे, त्याचबरोबर मोठं रोप लावल्यामुळे लवकर उत्पादन चालू होतं। बघू शकतो आपण, आपला व्हिडिओ मोठा असणार आहे तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे।
अशा प्रकारे हे लोडिंग चाललेलं आहे. लागवड अंतर बांधाला 15 फूट, प्लॉटमध्ये 20 फूट आणि 20 फुटामध्ये आपण सुपारी लागवड करू शकतो. तर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे अशी प्रत्येक स्टेजमध्ये सर्व प्रकारची रोपं मिळत असतात. शासनमान्य नर्सरी आहे, त्यामुळे अनुदान घेता येतं. फळझाडामध्ये आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. आता आपण जे मगाशी स्टार फ्रूट बघितलं, आता ही रिबॅगिंग करून अशा प्रकारे मोठ्या ह्याच्यात तयार केलं जातं. बघू शकतो आपण. हो बडद्यांना ढकला की जरा. लोडिंगचं नियोजन एकाच पार्टीनं हा सर्व नारळ घेतलेला आहे. बघू शकतो आपण. टिरडी नारळ आपल्याकडे सर्व प्रकारचे 5 वर्षापर्यंत फळझाडे मिळतात. लागवडीपासून या चॅनलवरती आपल्याला सर्व माहिती आहे, त्यामुळे शेतकरी बंधूंनी व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे. बघू शकतो असं JCBच्या सहाय्यानं लोडिंग केला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. साठ किलोच्या बॅगमध्ये 1200 रुपये किंमत. बुकिंग नंतर रोपं घरपोच, सल्ला व मार्गदर्शन. बघू शकतो अशी थप्पी लावली जाते रोपावरती. 2.5 वर्षाचं रोप केडी जातीचा नारळ लोडिंग. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लागवडीपासून सर्व माहिती या चॅनलवरती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. एकराई नारळातून उत्पादन सरासरी 7 ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पादन आणि उत्पादन 50 वर्षापर्यंत. आणि त्याच उत्पादनाच्या जोडला आपण सुपारी पण घेऊ शकतो. आज दिनांक 28/3/2024. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी असतो. आज लोडिंग हे 28/3/2024ला जे लोडिंग चाललं आहे, हे परवा आपण स्टार फ्रूट स्टेटसला बऱ्याच शेतकरी बंधूंनी बघितलं. आणि आजचं जे लोडिंग आहे हे स्टार फ्रूटचं लोडिंग चाललेलं आहे. म्हणजे शेतकरी बंधूंना आपण जे स्टेटस ठेवलेलं असतात त्याची माहिती, त्याचबरोबर आता हे स्टार फ्रूट लागलेले. आता पूर्ण आजचं लोडिंग आहे स्टार फ्रूट तयार नारळ. आता चिक्कू पहिलं लोडिंग केलेलं आहे. त्यानंतर आता ही एक्झॉटिकमध्ये स्टार फ्रूट जे मॉलमध्ये आपल्याला साधारण किलोचा भाव हा 400-450 रुपये किलो असतो. आणि एका झाडाला आपल्याला 40 ते 45 किलो हे स्टार फ्रूट मिळत असतं. पाणी पिऊन घ्या. स्टार फ्रूट म्हटलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला जीवनसत्व, जे आपल्या शरीरासाठी जीवनसत्व उपयोगाचं जे मोलाचं हे म्हटलं तर या एक्झॉटिकमध्ये आपल्याला स्टार फ्रूट, आव्याकडो, त्याचबरोबर सफेद जाम, व्हाईट जाम, पेर, पीच, त्याचबरोबर आपल्याला जी एक्झॉटिकमध्ये ब्लूबेरी, अशी सर्व एक्झॉटिक जी फ्रूट असतात ही बाजारामध्ये इतर फ्रूटपेक्षा महाग असतात. आणि शेतकरी बंधूंनी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. कारण असे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आपली. शासनमान्य नर्सरी आहे, अनुदानाला बिल मिळते. हे आमचे राजूमामा परवा आपण ज्या 10 पाट्या स्टार फ्रूटच्या आणलेल्या ऑफिसमध्ये प्रत्येक कामगारांना आम्ही 1-1 किलो दिलेला आहे. तर आणि ते स्टेटस आपण ठेवलेलं होतं, ते बघून आपले जे 4 लाख सबस्क्राईब त्यांनी ते बऱ्याच जणांनी मागणी करून आजचे लोडिंग फक्त त्यांच्यासाठी चाललेलं आहे. तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. बघू शकतोय
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि इथं आपल्याला सफेद जांभळ असेल, कोकण भाडोली, त्याचबरोबर आवळा, तसेच नीरफणस, चिक्कू, कालीबत्ती, क्रिकेट बॉल, आंब्यामध्ये जाती जर बघितल्या तर चौसा, दशेरी, लगडा, बदामी, केशर, हापूस, तोतापुरी असे सर्व व्हरायटी. तर शेतकरी बंधूंनी असं जे लोडिंग चालले, हे लोडिंग पूर्ण आज आपल्याला 28/3/2024 लोडिंग चाललेलं आहे. हे पूर्ण आपल्याला पाहायचं आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. हा व्हिडिओ कंटिन्यू मोठा असणार आहे. पुढील भागामध्ये आपण नारळ लोडिंगचं बनवत आहोत.